थेट जाणार आहोत आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, आज तब्बल 17 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागतोय, सगळ्यांचं लक्ष कोर्टाकडे। नक्कीच श्रुती, अत्यंत महत्त्वाचा हा निकाल मानला जाणार आहे, कारण की जवळपास 17 वर्ष संपूर्ण मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये ही सुनावणी जी आहे ती विविध कोर्टामध्ये झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या बॉम्बस्फोट हल्ल्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून खरं तर साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांना या सगळ्या प्रकरणामध्ये गोवलं गेलं असा आरोप जो आहे तो काही हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत होतं। ज्यावेळेस 2008 ला मालेगावमध्ये हा संपूर्ण बॉम्बस्फोट झालेला होता, त्यावेळेस मात्र राज्यात आघाडीचं सरकार होतं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचं सरकार होतं आणि या संपूर्ण आघाडीच्या सरकारकडनं कुठेतरी हिंदू दहशतवाद ही संकल्पना जी आहे ती समोर आणली गेली आणि या संकल्पनेअंतर्गत आम्हाला कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलेलं होतं आणि कुठेतरी हा सगळा हे प्रकरण जे आहे ते राजकीय झालेलं होतं। अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते त्यावेळेस झालेले होते आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये जवळपास 17 वर्ष सुनावणी झाली आणि आता NIA कोर्ट जे आहे ते आपला निर्णय जो आहे तो आज जाहीर करणार आहे। त्यामुळे आजच्या या संपूर्ण निर्णयाकडे महाराष्ट्राचं नव्हे देशभराचं लक्ष जे आहे ते लागून राहिलेलं आहे। खरं तर हिंदू दहशतवाद ही संकल्पना जी काही मांडलेली होती ती खोडून निघणार का या सगळ्या निकालामुळे, की ती अबाधित राहील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। नक्कीच अक्षय, नक्कीच थेट जाणार आहोत मालेगाव मध्ये। चंदन त्या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेले। चंदन, दहशतवादी हल्ल्यांपैकी सर्वात प्रदीर्घ काळ चाललेल्या खटल्यांपैकीचा हा एक खटला, 17 वर्ष इतका हा संपूर्ण खटला चालला आणि आता अखेर आज नेमकं काय होणार याकडे मालेगाव वासियांचं लक्ष असेल। श्रुती, खरं तर मी आता अगदी त्या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी 17 वर्षांपूर्वी हा ब्लास्ट झाला होता। हाच तो चौक आहे आणि भिकू चौकामध्येच 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9:30 वाजता हा ब्लास्ट झाला होता। आज या खटल्याचा निकाल तब्बल 17 वर्षांनी लागतोय, त्यामुळे मालेगावकरांमध्ये तो उत्सुकता आहेच। मात्र या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पुरेपूर खबरदारी मालेगावमध्ये पोलिसांकडून घेतली जाते। माझ्या मागे मी आपल्याला दाखवू इच्छितो कशा पद्धतीनं या भिकू चौकामध्ये पोलिसांच्या गाड्या लागलेल्या आहेत। पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। CRPF SRPFच्या तुकड्या या ठिकाणी तैनात आहेत। स्थानिक पोलीस देखील या ठिकाणी या भिकू चौकामध्ये उपस्थित आहेत। कुठल्याही प्रकारे या निकालाचा परिणाम इथल्या कायदा सुव्यवस्थेवर होणार नाही याचा पुरेपूर बंदोबस्त पोलिसांनी या ठिकाणी घेतलेल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते ग्राउंडवर आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये हा निकाल लागल्यानंतर त्याचे पडसाद या ठिकाणी उमटणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। आपण बघू शकतोय की या तुकड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचतायत। स्थानिक पोलीस तर या ठिकाणी आहेच, मात्र CRPF SRPF हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कुठेतरी पुढच्या काही वेळात या संपूर्ण निकालाचं वाचन जे होईल त्या वाचनानंतर कदाचित या निकालाच्या संदर्भामध्ये काही प्रतिक्रिया उमटतील आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पुरेपूर खबरदारी मालेगावमध्ये पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली जाते। नक्कीच I am serving the nation. I'll keep serving the nation. That's all. I am serving the nation. I'll keep serving the nation. I am serving the nation. I'll keep serving the nation. That's all. I am serving the nation. I'll keep serving the nation. मालेगावात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे। दरम्यान या बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुमारे 17 वर्षांनंतर अखेर पूर्ण झाली। विशेष NIA न्यायालयानं सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल सुरक्षित ठेवला। NIA संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरांसह 7 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी आहे। मालेगाव बॉम्बस्फोटात 6 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100हून अधिक जण जखमी झाले होते। यासह घटनास्थळी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या मालकीची मोटरसायकल सापडली होती। यापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना जामीनही मंजूर करण्यात आला होता। खटल्यातील सर्व आरोपींना 31 जुलै रोजी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। सरकारी वकिलांनी 323 साक्षीदारांची चौकशी केली, त्यापैकी 37 जण जबाबावरून फिरले।
प्रकरणाचा थोड्याच वेळात मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल येणार आहे. तर एनआयए विशेष कोर्टात हा निकाल लागणार आहे. साध्वी प्रज्ञा सिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहितसह सर्व आरोपी कोर्टात दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल येणार आहे. एनआयए विशेष कोर्टात हा निकाल लागणार आहे. तब्बल 17 वर्षांनंतर 2008 मधल्या या बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज फैसला होणार आहे. साध्वी प्रज्ञा सिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहितसह सर्वच आरोपी कोर्टात दाखल झालेत. तर निकाल देणारे न्यायाधीश सुद्धा कोर्टात पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल येणार आहे आणि जे न्यायाधीश निकाल देणार आहेत ते कोर्टरूम मध्ये दाखल झालेले आहेत. एनआयए विशेष कोर्टात आज हा निकाल लागणार आहे. तर थोड्याच वेळात एनआयएच्या विशेष न्यायालयात या संपूर्ण प्रकरणाचा तब्बल 17 वर्षांनंतर फैसला होणार आहे. न्यायाधीश कोर्टरूम मध्ये दाखल झालेले आहेत. काही क्षणातच या संदर्भात निकाल सुनावला जाईल. थोड्याच वेळात मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागणार आहे. कडक असा बंदोबस्त कोर्टाबाहेर ठेवण्यात आलाय. निकाल देणारे न्यायाधीश सुद्धा कोर्टात पोहोचलेले आहेत. निकाल देणारे न्यायाधीश हे सुद्धा कोर्टात पोहोचलेले आहेत. अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती यांच्याकडनं. निवृत्ती, निकाल देणारे न्यायाधीश सुद्धा आता कोर्टात पोहोचलेले आहेत. सुनावणीला सुरुवात झाली आहे का? नक्कीच 11ची वेळ होती. न्यायाधीश जे आहेत ते कोर्टरूममध्ये पोहोचलेले आहेत आणि सर्वच आरोपी जे आहेत ते खरं तर 9:30 वाजल्यापासूनच जे आहे ते सेशन कोर्टामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि यामध्ये विशेषतः साध्वी प्रज्ञा सिंग जे आहेत त्या देखील दाखल झालेल्या आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते संपूर्ण निकालाचं वाचन सुरू केलं जाणार आहे. संपूर्ण मोठा बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण या सेशन कोर्टाच्या बाहेर लावण्यात आलेला आहे. कारण की आपण जर पाहायला गेलं तर 17 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण होतं. याच्यामध्ये न्यायाधीशांची भूमिका जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कोर्टाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण की अनेक तपास यंत्रणांनी जो आहे तो खरं तर तपास केलेला आहे. सुरुवातीला ATSनं तपास केला, NIAने तपास केला आणि या तपास यंत्रणांवरती मोठ्या प्रमाणात यांच्या तपासावरती खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित जे आहे ते वारंवार या आरोपींकडून, आरोपींच्या वकिलांकडून जे आहे ते वारंवार केलं जात होतं. कारण की त्यावेळेस जे आहे ते काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेस जे आहे ते आम्हाला कुठेतरी गोवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात येतोय असं हिंदुत्ववादी संघटनांनी जे आहे ते खरं तर यामध्ये म्हटलं होतं. यामध्ये सुरुवातीला आपण जर पाहिलं तर जेव्हापासून ही केस सुरू झाली तेव्हापासून अनेक न्यायाधीशांचे देखील बदल्या झाल्या किंवा न्यायाधीश निवृत्त देखील झाले. त्याचसोबतच जे तपास अधिकारी होते ते तपास अधिकारी देखील बदलले. सुरुवातीला ATSचा तपास असू द्या, त्याच्यानंतर NIAचा तपास असू द्या, अनेक तपास अधिकारी देखील बदलले. परंतु आरोपी जे आहेत त्याचे 7 ते 8 आरोपी, जे मुख्य आरोपी जे याच्यामधले आहेत ते 7 ते 8 आरोपी तेच होते. परंतु त्यांचं म्हणणं होतं की आमच्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप केले जातात कारण की त्यावेळेचं जे आहे ते काँग्रेसचं सरकार होतं. त्याच्यामुळे आता आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल. आतापर्यंत जे अनेक आरोपी होते किंवा त्यांच्या सुनावणी ज्या पद्धतीने पार पडत होत्या त्याच्यापेक्षा आजच्या सुनावणीमध्ये त्यांचं सर्वांचं याकडे खरं तर लक्ष आहे. कारण की आज जे आहे तो त्यांना न्याय मिळेल अशी भावना होत्या. कारण की सकाळी 9 ते 9:30 वाजल्यापासूनच हे सर्व आरोपी जे आहेत ते आरोपी न्यायालयाच्या दिशेने आलेले आपल्याला पाहायला मिळत होते. याच्यामधले त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला कुठेतरी यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्हाला न्याय मिळेल. कारण की जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते त्यावेळेस तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जे दोन्हीकडे सरकार होतं त्यांच्याकडून कुठेतरी आम्हाला गोवण्याचा प्रयत्न होतोय याचा त्यांचा जो आहे तो आरोप त्यांनी आज देखील बोलून दाखवला आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी आज न्याय मिळेल अशा त्यांच्या भावना होत्या. आज जर आपण कोर्टरूमची आणि बाजूची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण सेशन कोर्ट परिसरामध्ये वाहनांना बंदी ठेवण्यात आलेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि ज्या पत्रकारांनी खरं तर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनाच खरं तर आतमध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. कारण की मोठी सुनावणी जी आहे ती आज होते. जवळपास तब्बल 17 वर्षानंतर याचा निकाल लागणार आहे. त्याच्यामुळे खूप मोठी गुप्तता पाळण्यात येते. सुरक्षेच्या कारणास्तव जे आहे ते कोर्टामध्ये देखील ठराविक ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनाच खरं तर आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे